नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. सुखी जीवनासाठी समृद्ध लोकशाही आवश्यक असल्याचं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं मतदार जनजागृतीसाठी असलेल्या युवा संवाद कार्यक्रमातून प्रतिपादन. तर विधानसभा निवडणुकीत पूर्व मतदारसंघातून अतुल सावे यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद. मध्यमधून प्रदीप जयस्वाल मतदारांच्या पसंतीक्रमात अग्रेसर, तर पश्चिममधून राजू शिंदे यांना मतदारांची पसंती. आता बघूया सविस्तर बातम्या. आपल्या पूर्वजांचा अपार संघर्षातून आपल्याला स्वातंत्र्य आणि लोकशाही राजव्यवस्था मिळाली आहे. प्रत्येकाला प्रगतीची संधी उपलब्ध होते, परिणामी आपलं जीवन सुखी होतं. म्हणूनच सुखी संसारासाठी समृद्ध लोकशाही आवश्यक असून त्यासाठी प्रत्येकाने मतदान करणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आज यांनी केलंय. छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे युवा संवाद या कार्यक्रमातून मतदार जनजागृती करत होते. कार्यक्रमास तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक अक्षय जोशी, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉक्टर आदेश जिंतूरकर, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर श्रीकांत देशमुख, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश डोंगरे, तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉक्टर शशिकांत ढिकले, उपप्राचार्य डॉक्टर देवेंद्र भुयार आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी म्हणालेत की अनेक युवक मतदार यादीत आपले नाव नोंदवत नाहीत. मतदार यादीत नाव असणं म्हणजे आपण आपल्या देशाचे नागरिक असण्याचा दस्तऐवज आहे. आपण आपल्या देशाचे मतदार असल्याचा आपल्याला अभिमान असलाच पाहिजे. संविधानाने निर्माण केलेल्या मताच्या अधिकारामुळे आपण आपल्या देशाचं भवितव्य ठरवू शकतो. जीवनात प्रगती करण्यासाठी जसं चांगलं पर्यावरण आवश्यक असतं, तसेच लोकशाहीचं वातावरणही आवश्यक असतं. लोकशाहीमुळे प्रगती व विकासाच्या विविध संधी आपल्याला मिळतात. आपले अधिकार, हक्क यांचं संरक्षण होतं. त्यासाठी मतदान करणं आवश्यक आहे, असं जिल्हाधिकारी स्वामी म्हणालेत. स्वागत प्राचार्य डॉक्टर गणेश डोंगरे, तर प्रास्ताविक अक्षय जोशी, अध्यक्षीय मनोगत डॉक्टर श्रीकांत देशमुख यांनी केलंय. सूत्रसंचालन मनोज मते यांनी, तर आभार प्रदर्शन डॉक्टर देवेंद्र भुयार यांनी मानलं. पण सुखी आयुष्य जगण्यासाठी दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक पर्यावरण आणि दुसरी लोकशाही. आणि दुर्दैवानं या दोन्ही गोष्टीकडे 100% दुर्लक्ष होते. मग काय करू, पैसा आहे माझ्याकडे, प्रचंड पैसा आहे, गाडी घोडा बंगला सगळं तयार आहे, परंतु बाहेर पडल्या पडल्या लोकशाही नाही, मला लगेच पोलीस येऊन मारतात, अटक करतात, घेऊन जातात. काय मग जगणार आहे? किंवा माझ्याकडे सगळं आहे पण उद्या बाहेर पडल्यावर मला स्वच्छ हवा नाही, स्वच्छ पाणी नाही प्यायला, कसं जगणार आहे मी? पर्यावरण रक्षणासाठी किंवा लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण काय करतो प्रत्येक विद्यार्थ्याने? कारण हा काय शासनाचा किंवा कलेक्टरचा किंवा महापालिकेचा विषय नाही आहे किंवा प्राचार्याचा विषय नाही. जेव्हा आपला देश स्वातंत्र्य झाला 47ला, 50ला प्रजासत्ताक झाला आणि 50च्या प्रजासत्ताकानंतर जेव्हा पहिल्या निवडणुका झाल्या देशात, तेव्हा मतदानाची टक्केवारी 90 ते 95% होती, 90 to 95%. आज ती 45 ते 50% पर्यंत आलेली आहे. आपल्या या शहरामध्ये मागच्या विधानसभेत 2-3 मतदारसंघात 45 ते 50% मतदान झालं. आता हे 45%ची पुढच्या वेळेस 25% त्याच्या वेळेस 5% त्याच्यानंतर 0% होणार नाही. कशावर? स्वतंत्र भारताचा इतिहास काढून कधीतरी वाचा, वेळ काढून. किती लोकांनी यातना, सुखदेव, भगतसिंग, राजगुरू सारखे किती लोक फाशीवर गेलेत. सावरकरांसारख्या किती लोकांना काळ्या पानाची अंदमान निकोबारला शिक्षा झालेली आहे. किती लोकांनी घरावर तुळशीपत्र ठेवलंय. असे हे सगळं करून स्वातंत्र्य मिळवल्यानंतर आपण फक्त मतदान करू शकत नाही. ह्याच्यापेक्षा करंटापणा कुठला असू शकतो जगामध्ये? एका बाजूने आपल्या देशाची लोकशाही समृद्ध लोकशाही म्हणून, सुदृढ लोकशाही म्हणून पूर्ण जगात नाव आहे. आणि अशा सुदृढ आणि मजबूत असलेल्या लोकशाहीमध्ये आपल्याला मतदार जनजागृतीचं काम करावं लागतंय. ह्याच्यापेक्षा वाईटपणा काय असणार आहे? पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ आठवले गटाच्या वतीने मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रिपाईच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सावे यांनी समाज बांधवांशी संवाद साधला.
पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारानिमित्त पूर्व मतदारसंघातील विविध भागात बैठका घेऊन विविध भागामध्ये पदयात्रा काढून कॉर्नर मीटिंग प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन प्रचार केला जातोय। त्यांच्या प्रचाराची दुसरी फेरी संपली असून त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। त्यांना ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत होता। पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारानिमित्त पूर्व मतदारसंघातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने कुलस्वामिनी मंगल कार्यालय येथे मेळाव्याचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं। यावेळी रिपाईचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम, प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद अण्णा शेळके, ज्येष्ठ नेते दौलत खरात, जिल्हाध्यक्ष विजय मगरे, शहर अध्यक्ष नागराज गायकवाड, माजी महापौर किशोर थोरात, भाजपाचे नेते जालिंदर शेंडगे, शकुंतला सारी, मनोज सरीन आदींची प्रमुख उपस्थिती होती। तर यावेळी उमेदवार अतुल सावे यांनी उपस्थित राहून समाज बांधवांशी संवाद साधला। गेल्या 10 वर्षात पूर्व मतदारसंघातील जवळपास 24 बुद्धविहारांचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे। येत्या काळामध्ये उर्वरित बुद्धविहारांचंही काम पूर्ण करण्याचा आपला निर्धार आहे। तसंच नागरिकांच्या मूलभूत गरजा, पायाभूत सुविधा यासाठी आपण सातत्याने काम करत राहणार आहोत। यापुढेही प्रत्येक घटकाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत। आपला आशीर्वाद व पाठिंबा कायम असू द्यावे अशी विनंती यावेळी अतुल सावे यांनी उपस्थित नागरिकांना केली। त्याचा निधी दिला नाही तर मी सांगू शकतो, मी या 5 वर्षात जवळजवळ 19 कोटी रुपये दलित वस्तीमध्ये दिलेले आणि अजून 5 कोटीची माझी कामं या वस्तीमध्ये चालू आहे। गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांनी पुन्हा एकदा सतीश चव्हाण आणि प्रशांत बम यांच्यावरती रांजणगाव येथे झालेल्या जाहीर सभेत जाहीर टीका करत त्या दोनही आमदारांच्या निधींचं पोस्टमॉर्टम केलंय। यावेळी पाटोदा गावचे सरपंच भास्कर पेरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांनी प्रशांत बम यांच्यावरती त्यांचा निधी पूर्ण खर्च न केल्याचा आरोप रांजणगाव येथे झालेल्या जाहीर सभेत केलाय। यावेळी त्यांनी सतीश चव्हाण यांच्यावरती 8 जिल्ह्यांचा 750 कोटींचा निधी एका तालुक्यावरती खर्च केल्याचा गंभीर आरोप देखील केलाय। रांजणगाव शेणपुंजी येथे गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पाटोदा गावचे सरपंच भास्कर पेरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यांनी देखील गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्या प्रचारानिमित्त नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलंय। यावेळी कामगार आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आणि येत्या 20 तारखेला सोनवणे साहेबाचा पाना ध्यानात ठेवा आणि सकाळी उठलं का कोणाला बोलायचं नाही, कोणाकडे जायचं नाही, आपलं गपचूप जायचं, पाण्यासमोरचं बटन दाबायचं, भरघोस मताने सोनवणे साहेबाला निवडून द्यायचं। आणि हे कशासाठी निवडून द्यायचं, तर उद्याच्या आपल्या लेकरा बाळाच्या भवितव्यासाठी तुम्हाला ते निवडून द्यायचं, यांच्यावर उपकार करायचे म्हणून निवडून द्यायचे नाही, ध्यानात ठेवा। म्हणून माझी कळकळून हात जोडून विनंती आहे, पुन्हा एकदा आपल्याला 20 तारखेला प्रत्येकाने मतदानाला जा, सगळ्या समाजातील लोकांनी जा, काही विचार न करता मनातून पाण्यासमोरलं बटन दाबा आणि सोनवणे साहेबाला भरघोस मताने विजयी करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। 15 वर्षात या गावातले किंवा कोणत्याही गावातले तुम्ही आलेला असाल, त्या गावातले 4-5 व्यक्ती सोडता 15 वर्षात कोणाचा फोन मागच्या आमदाराने उचलला त्याने हात वरती करा इमानदारीने। 15 वर्षात असा हात वरती करायचा आहे। 4-5 कार्यकर्ते सोडता एकदा यांच्यावर दुःखाचा प्रश्न आला नसेल, एक हात वरती येत नाही कोणत्या गावात, एक हात। बरं जाऊ द्या, दुसऱ्याचं घेऊ। 17 वर्षात एकदा तुम्ही 17 वर्षाच्या आमदाराच्या घरी गेले, एक प्रॉब्लेम घेऊन गेले, तरी घर तरी माहिती आहे का? जे घरी गेले त्यांनी हात वरती करा। 17 वर्षात मी तर तुमच्या बाजूला आहे ना राहायला, रांजणगाव फाट्यावरती नाही आलो तर माझ्याकडे तर काही बॉडीगार्ड बी नाही येत, कोणाला मारणार पण नाही येत। तुम्ही विचार करा, मतदान करणं हा अधिकार सर्वस्वी तुमचा आहे। मला 2 गोष्टी नक्की सांगायचं वाटतात। हे निवडणूक या ठिकाणी खूप वेगळ्या लेवलला जाते, खूप काही प्रयत्न होतोय, तुमच्या मुलाला थांबवल्या जात आहे। मला कशा कशा पद्धतीने त्रास होईल होऊ द्या, मी समर्थ आहे। आणि मी एक सांगतो,
की ही निवडणूक जनतेची आहे, जनतेने हातात. मला एकच म्हणणं आहे, 5 वर्ष मी मागितले. खरं तर इमानदारी अशी असते, ज्याने 10-15 वर्ष आमदारकी भोगली त्याने प्रचार करायची गरजच नाही पाहिजे, मतदानच पडलं पाहिजे त्याला. ज्याने 16-17 वर्ष केलं त्याला प्रचारच घ्यायची. आता प्रचार घेतात. मी एकच सांगतो बघा, थोडक्यात 5 मिनिटं घेईल, दादालाही पुढे जायचं आहे. 5 मिनिटं घेईल. दादा लोकशाहीचं काय करून ठेवलं मी इथं थोडं उघड करतो. पाऊस पडायला लागला, 10 लाख 15 लाख 25 लाख. मला आनंद आहे मतदारसंघात कामं झाले एका वर्षात. पण झाले कसे सांगतो तुम्हाला. 8 जिल्ह्याचा निधी उचलला, 8 बीडचा उचलला, परभणीचा उचलला, सगळा तिकडचं काठ सगळं आणलं आणि गंगापूर खुलताबाद मध्ये टाकलं. बघा नीतिमत्ता. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं ताट आपल्याकडे आणायचं आणि दाखवायचं मी विकास करतो, मला मतदान करा. आताच काल इथं सभा झाली, त्यांनी सांगितलं महिलांसाठी एक मोठी MIDC निर्माण करणार 15 वर्षाच्या आमदारांनी. बाबा 15 वर्षामध्ये का नाही केली? इलेक्शन दिसले की MIDC निर्माण करणार. पुरुषाची MIDC आता काय हालत चालू आहे. करायची असती, नीतिमत्ता असती तर 10 वर्षात व्हायला पाहिजे होती. 17 वर्षावाल्यांनी सांगितलं की महिलांसाठी रोजगार निर्मिती करणार. मला सांगा, महिलांसाठी 16 वर्षात एक रोजगार मेळावा घेतला का? एक. मी जर खोटं बोलत असेल तर मला तिथून चप्पल फेकून मारायची. मी अभ्यासपूर्ण बोलतोय, सत्य. 16 वर्षाची नीतिमत्ता संपली, एका वर्षातच असं मतदारसंघात काय निघलं. परत जातीवरती पातीवरती मतदान मागायचं. मी एक सांगतो, मी सामान्य कुटुंबातून शेतकऱ्याचा मुलगा इथं आलो. काय त्रास होतोय मला माहितीये. बॅनर इकडे लागतात, ग्रामपंचायती त्यांच्या दुसऱ्या दिवशी काढल्या जातात बऱ्याच ठिकाणी. जनता सुज्ञ आहे, जनताने ठरवून घेतलंय. इकडं पॉम्पलेट लावलं की मागे 10 गाड्याची टीम पॉम्पलेट काढायला आहे माझी त्यांची. दादा एक गोष्टीचं नवल वाटतं, गाड्यापर्यंत पैसे टाकून फसवण्याचे प्रयत्न चालू आहेत. काय काय चालू नाही आहेत माझ्यासोबत मला माहित नाही, आणि काय होईल मला हे मी माहित नाही. मी इलेक्शन ते शेवटपर्यंत लढणार. जोपर्यंत माझा तोंडातला शब्द थांबत नाही तोपर्यंत लढणार. म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो, मी ठरवलंय, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. कारण असं आहे, जर हा त्रास जनतेला असेल, जनतेच्या मायबाप मुलांचा प्रश्न असेल, माझ्या मायबापाचा असेल, ठीक आहे ना, जाऊ द्या. मला असं बी इलेक्शनचं काही पडलं नव्हतं. नावाने मी यांच्यापेक्षा मोठाच होतो. यांना 2 तालुके ओळखतात, मला महाराष्ट्र ओळखत होता. पैशाने लहान असेल, पैशाने मी कर्जबाजारी असेल, मला काही पडलं नाही. पण नावाने नक्कीच मोठा आहे. कारण माझी 6.5 हजार विद्यार्थ्याच्या आयुष्याचं सोनं केल्यानंतर त्यांच्या डोळ्यातील आनंद अश्रू मी बघितले. गृहनिर्माण इतर मागासवर्ग मंत्री अतुल सावे यांच्या निधीतून शहरातील 13 बुद्ध विहारांना 1,75,00,000 रुपयांपेक्षा अधिक निधी देण्यात आला असून शहरातील बुद्ध विहाराला सुशोभीकरणासाठी निधी प्राप्त झाला असल्याने तेथील उपासक यांनी याबाबत माहिती देत समाधान व्यक्त केलंय. अतुलजी सावे साहेबांनी जो निधी दिलाय, कुटीसाठी 15 लाख रुपये मंजूर केले आणि आता साची स्तूपसाठी 10 लाख रुपये निधी केले. हा त्यांनी केलेला हा जो काम एक विकासाचाच काम मुद्दा आहे की तुम्ही एक तुमच्या वार्डामध्ये काय विकास केला हे त्यांचंही नाव होईल आणि ते तिथल्या वस्तूचे किंवा तिथल्या आजूबाजूचे नाव होईल की बाबा या साहेबांनी याचे काम केलं आणि त्यांचा खरोखर तो फायदा हा तिथल्या वस्तीतल्या लोकांना होईल. कारण की वस्तीतल्या लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा आणखी बघ. कारण की कोणी पण असो, एक कार्यकर्ता त्याच्या पाठीमागं फिरून तो फक्त मोठं होते, साहेबाचं नाव जे काय करून तुम्ही केलेली कृती ती नेहमी आठवणीत राहते. ते त्यांच्यासाठी हे आणि समाजासाठी हे चांगलं राहील की त्यांची एक आठवण राहील की अतुलजी साहेब कधीतरी एक आमदार होते आणि त्यांच्या निधीमधून त्यांनी साची स्तूप उभा केला. ती त्यांना ती विकासाची ती पावती त्यांच्यासाठी राहील. आपले लाडके नेते माननीय अतुलजी सावे साहेब आमदार पूर्व यांच्यातर्फे सुद्धा आम्हाला निधीचा मदत करण्यात आलेला आहे. त्यांच्यातर्फे त्यांनी या विहारासाठी सुरुवातीला एक 4 ते 5 वर्ष अगोदर सुद्धा गट्टू दिले होते, ज्याची साधारणतः बजेट 10 लाखाचं होतं. त्यानंतर पुन्हा त्यांनी रिसेंटली आता एक 6 महिन्यापूर्वी सुद्धा जे गट्टूचं काम राहिलेलं होतं, बाकी होतं, त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी 10 लाख निधी मंजूर केलेला आहे आणि ते पण गट्टू लावून झालेले आहेत. तसेच आता नवीनमध्ये त्यांनी
या विहाराचं जे संरक्षण भिंत ही अतिशय जुनी आहे, त्यामुळे त्यांनी स्वतःहून या संरक्षण भिंतीसाठी पुन्हा 10 लाख रुपये मंजूर करण्यात आलेलं आहे आणि लगेचच याचं काम कॉन्ट्रॅक्टरद्वारे सुरुवात करण्यात येत आहे. नागार्जुन बौद्ध विहार N7 गौतम नगर आंबेडकर चौक. या विहारमध्ये एनी टाईम म्हणजे वर्षभर जे पण असतात कार्यक्रम, वर्षवास असो, बौद्ध पौर्णिमा असो, वैशाखी पौर्णिमा असो, 14 एप्रिल असो, विजयादशमी असो, नेहमी कार्यक्रम होत राहतात. खीरदानचा पण कार्यक्रम होत असतो. आणि अतुलजी सरांनी आतापर्यंत भरपूर कार्य केलेत. मागच्या वर्षी आम्हाला 10 लाख रुपये दिले शिवशोभीकरणसाठी. आता मूर्ती येणार आहे काही महिन्यांनी आणि चांगलं कार्य केलं त्यांनी आतापर्यंत. अजूनही आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी अजूनही कार्य करावे पुढे आणि आमचा फुल सपोर्ट आहे त्यांना, त्यांचाही आम्हाला फुल सपोर्ट आहे. आम्ही केव्हाही कार्यालयात गेलो तर ते आम्हाला फुल सपोर्ट करतात. सगळ्यांची जी कंप्लेंट आहे ती ऐकून घेतात आणि पूर्णपणे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. भारत माता की बोल सियापति रामचंद्र की जय भवानी. जागो 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 तो एक बार, जागो जागो तो एक बार, जागो जागो तो एक बार हिंदू जागो तो एक बार हिंदू जागो तो. जागे थे वीर शिवाजी, जागे थे वीर शिवाजी, भागे सारे दुश्मन गाजी, भागे सारे दुश्मन गाजी, बचा दिया संग्राम. जागो जागो तो एक बार हिंदू जागो तो एक बार, जागो जागो तो एक बार, जागो जागो तो. जागो 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 जागो. जागे थे गुरु गोविंद प्यारे, जागे थे गुरु गोविंद प्यारे, देश पे अपने लाल थे वारे, देश में अपने लाल थे वारे, लुटा दिया परिवार. जागो जागो तो एक बार हिंदू जागो तो एक बार, जागो जागो तो. जागी थी झांसी की रानी, जागी थी झांसी की रानी, खूब लड़ी पर हार न मानी, लड़ी पर हार न मानी, चमक उठी तलवार. जागो जागो तो एक बार हिंदू जागो तो एक बार, जागो जागो तो. जागे थे भगत सिंह दीवाने, जागे थे भगत सिंह दीवाने, फांसी झूले हार न माने, फांसी झूले हार न माने, मचा दिया संग्राम. जागो जागो तो एक बार हिंदू जागो तो एक बार, जागो जागो तो. जागे थे कोठारी भाई, जागे थे कोठारी भाई, मंदिर पर ध्वजा लहराए, मंदिर पर ध्वजा लहराए, शुरू हुआ निर्माण. जागो जागो तो एक बार हिंदू जागो तो एक बार, जागो जागो तो.
बांटने वाले महफिल सजाएंगे। बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल, खरीदिए ओला एस पूरी रेंज पर। मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं। टॉल सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं। जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगी आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। महाराष्ट्र कामगार विकास संघटनेने मध्य मतदारसंघाचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांना जाहीर पाठिंबा दिलाय। या निर्णयामुळे आगामी निवडणुकीमध्ये जयस्वाल यांच्या प्रचाराला एक नवं बळ मिळालंय। संघटनेचे कार्यकर्ते आणि कामगारांमध्ये या पाठिंब्यामुळे उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। महाराष्ट्र कामगार विकास संघटनेने नुकत्याच झालेल्या एका बैठकीत मध्य मतदारसंघाचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांना जाहीर पाठिंबा दिला। या बैठकीसाठी शेकडो कामगार उपस्थित होते। संघटनेचे अध्यक्ष रामकिशन शेळके यांनी या प्रसंगी आपल्या भाषणात प्रदीप जयस्वाल यांच्या कामांसाठी केलेल्या समर्पित कार्याची प्रशंसा केली। त्यांनी सांगितलं की प्रदीप जयस्वाल हे केवळ एक उमेदवार नाहीत, तर ते एक नेते आहेत जे आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणात कामगार, कष्टकरी आणि सामान्य माणसांच्या हक्कासाठी लढत आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाने कामगार वर्गाच्या हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे। त्यामुळे आज या संघटनेने प्रदीप जयस्वाल यांना आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केलाय। बैठकीदरम्यान प्रदीप जयस्वाल यांनी कामगारांशी संवाद साधताना त्यांना विश्वास दिलाय की माझ्या प्रचाराचा मुख्य उद्देश तुमच्या हक्कांसाठी लढणे, तुमच्यासाठी उत्तम कार्य करण्याचा आहे। मी तुमच्या सोबत आहे आणि सदैव तुमच्या कल्याणासाठी काम करेल। तसेच संघटनेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल प्रदीप जयस्वाल यांनी संघटनेचे आभार मानले। यावेळी संघटनेचे अध्यक्ष रामकिशन शेळके, आढी सरकार, परसराम काळे, दीपक वाणी, शुभम गोरडे, अशोक नाडे, शहा सर, लक्ष्मण जंजिरे, योगेश जाधव, रामदास नानवटे, प्रवीण देशमुख, उत्तम लोहकरे, कल्याण आगळे, अभिजित देशपांडे, विष्णू रेवगडे, भाऊसाहेब टाके, संजय सोनवणे, आशिष धुमाळ, सतीश पाटील, भरत नाईकवडे, एकनाथ ढाकणे, सोमनाथ गायकवाड, योगेश बचाटे, निलेश भारंबे, ऋषी लघने, दिनेश भोपळे, रवींद्र लहुगळे यांच्यासह संघटनेचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगार उपस्थित होते।
या निर्णयामुळे आगामी निवडणुकीत जयस्वाल यांच्या प्रचाराला एक नवं बळ मिळालंय. संघटनेचे कार्यकर्ते आणि कामगारांमध्ये या पाठिंब्यामुळे उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. आपल्या कामगार संघटनेचे सचिव साहेब, आपल्या सर्व युनियनचे सर्व पदाधिकारी, आपल्या त्यांना सर्वात चांगला सपोर्ट करणारे आमचे दादा, मी एवढंच विनंती करणारे आपण सर्वजण या ठिकाणी या विभागामध्ये राहतात. आपल्याला पहिल्या 10 वर्षाच्या वर झाले आपली या ठिकाणी महाराष्ट्र कामगार युनियनची स्थापना झाली. मला वाटतं आत्तापर्यंत इतकं चांगलं काम कोणी केलं नसेल, एवढं चांगलं काम या ठिकाणी पाटलांनी केलं ते आपल्याला विचारता येणार नाही. माझी आपल्याला एवढीच विनंती आपण 20 तारखेला येणाऱ्या 20 तारखेला आपण 1 नंबरचं बटन दाबून भविष्यवाणीवर मतदान करावं अशी विनंती करतो. नुसतं आपणच नाही, आपले नातेवाईक असतील, आपले मित्र असतील, सर्वांना सांगून आपण या ठिकाणी मतदान करून घ्यावं म्हणून त्याची विनंती करतो. कारण की आपण फार वेळापासून येऊन बसलेला, कारण की आमच्या लक्षात येतो आमच्याही राहिल्या 5 झाले 6 राहिलं काय एक प्रकारे एक मत तिथं फार महत्वाचं असतं. म्हणून आपण सर्वांनी आपला पूर्ण 100% मतदान कसं करता येईल त्यासाठी करावं. परत एक वेळेस 20 तारखेला धनुष्यवानावर बटन नंबर 1 दाबून आम्हाला पडील मतांनी निवडून द्यावं अशी आपल्याला विनंती करतो. आपण मला आपण सर्वांनी सगळी सहकार्य केलं त्यासाठी आपल्या सर्व कामगारांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये महिला सक्षमीकरणावरती अधिक भर दिला गेला. महिलांसाठी विविध योजना आणून त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी महायुती सरकारने काम केलं. यापुढेही महिलांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांच्या कल्याणासाठी काम करू असं आश्वासन मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांनी पवननगर, रायगडनगर परिसरातील पदयात्रेदरम्यान नागरिकांना दिलंय. विधानसभा 2024 निवडणुकीतील महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रदीप जयस्वाल यांनी आपल्या प्रचारार्थ पवननगर, रायगडनगर आणि श्रीकृष्णनगर परिसरात भव्य पदयात्रा काढली होती. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या पदयात्रेदरम्यान नागरिकांनी प्रदीप जयस्वाल यांना आपल्या समस्या सांगितल्या, त्या सोडवण्यासाठी विनंती केली. तसेच आम्ही आपल्याला मोठ्या मताधिक्याने निवडून आणू असं आश्वासन दिलं. प्रदीप जयस्वाल यांनी नागरिकांचे प्रश्न ऐकून घेत आगामी काळात ते सोडवले जाणार असल्याची खात्री दिली. या पदयात्रेत विविध ठिकाणी महिलांनी प्रदीप जयस्वाल यांचं औक्षण केलं. नागरिकांनी फटाके फोडत, पुष्पवृष्टी करत त्यांचं स्वागत केलं. शेकडोंच्या उपस्थितीमध्ये ही पदयात्रा संपन्न झाली. या पदयात्रेला महेश माळवतकर, राहुल रोजतकर, नितीन चित्ते, विश्वनाथ राजपूत, सागर पाले, संजय ठोकळ, भाऊसाहेब ताठे, प्रतिभा जगताप, माधुरी अदवंत, शारदा घुले यासह महायुतीतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. याबरोबरच महाराष्ट्र कामगार विकास संघटनेने आज मध्य मतदारसंघाचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांना जाहीर पाठिंबा दिला. या निर्णयामुळे आगामी निवडणुकीत जयस्वाल यांच्या प्रचाराला एक नवं बळ मिळालं आहे. संघटनेचे कार्यकर्ते आणि कामगारांमुळे या पाठिंब्यामुळे उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. राज्याची टपाली मतपत्रिका राज्य समन्वय केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे तयार करण्यात आलं असून टपाली मतपत्रिकांचं राज्य समन्वय केंद्रात संकलन व वितरण सुरू करण्यात आलं असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. राज्याचे टपाली मतपत्रिका राज्य समन्वय केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे तयार करण्यात आलंय. राज्यातील सर्व जिल्ह्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील टपाली मतपत्रिकांचं छत्रपती संभाजीनगर येथे तयार करण्यात आलेल्या राज्य समन्वय केंद्रात संकलन व वितरण केलं जात आहे. सुमारे 22,000हून अधिक मतदान झालेल्या व मतदान व्हावयाच्या मतपत्रिकांचं हस्तांतरण या ठिकाणी सुरू आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांच्या राज्यातील जिल्ह्यांमधून कानाकोपऱ्यातील मतदारसंघातून आपापल्या टपाली मतपत्रिका मागवणं व टपाली मतपत्रिकांवरती मतदान करून त्या मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणं यासाठी राज्य समन्वयक केंद्र छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कला महाविद्यालय स्थापित करण्यात आलंय. राज्यातील जिल्ह्यातून मतपत्रिका येथे आणल्या जाऊन येथून पुढे त्या संबंधित जिल्ह्यात पाठवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे मतदान झाल्यानंतर ही प्रक्रिया राबवली जाते, अशी माहिती नोडल अधिकारी प्रबोधय मुळे यांनी दिली आहे.
आज दुपारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी भेट देऊन या केंद्राची पाहणी केली आहे। पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून राजू शिंदे यांच्या प्रचारार्थ आज विविध ठिकाणी कॉर्नर बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी त्यांना मतदारांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कायम अनुदानित शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत। बहुतांश शिक्षकांनी जुन्या पेन्शनवरून रणकंदन माजवलं होतं, मात्र या सरकारनं काही एक सकारात्मक पाऊल उचललं नाहीये। तेथील आमदाराने शिक्षकांच्या समस्या विधानसभेत मांडल्या नाहीयेत। अशा आमदाराला घरचा रस्ता दाखवून मला विधानसभेत पाठवून एक संधी द्यावी, मी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील, असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांनी दिला। वाळूज येथील मोरे चौकातील मसियाच्या सभागृहामध्ये दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता शिक्षकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी ते बोलत होते। व्यासपीठावरती शिवसेना जिल्हा प्रमुख त्र्यंबक तुपे, काँग्रेसचे नेते माजी शिक्षण अधिकारी मधुकर देशमुख, आबासाहेब जगताप, क्रांती शिक्षक संघटनाचे राज्य अध्यक्ष मनोज पाटील, वसंत प्रधान, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र जाधव, नितीन जाधव, RPI तालुका अध्यक्ष विजय दाभाडे, श्री शेंगुळे, नामदेव सोनवणे, आरगावकर, विष्णू जाधव आदींची उपस्थिती होती। महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांच्या प्रचारार्थ दिनांक 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास बजाज नगरातील आनंद जनसागर मंगल कार्यालयामध्ये कॉर्नर बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख त्र्यंबक तुपे, वसंत प्रधान, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र जाधव, नितीन जाधव, RPI जिल्हा अध्यक्ष विजय दाभाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती। बालाजी नगरातील ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद। छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघ पिंजून काढलाय। बहुतांश ठिकाणी रस्ते, वीज, पाणी आणि सांडपाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था निर्माण केली नाहीये। या आमदाराने केवळ आपला विकास साधलाय। मागच्या वेळी मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, त्यावेळी मी दुसऱ्या क्रमांकावरती राहिलो होतो। आता माझ्या पाठीशी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा ब्रँड आहे, त्यामुळे या गद्दारांना पायाखालची वाळू सरकली आहे, असं वक्तव्य महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांनी केलंय। दिनांक 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता बालाजी तारामती नगरातील तारामती भवन येथे ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी ते बोलत होते। व्यासपीठावरती शिवसेना जिल्हा प्रमुख त्र्यंबक तुपे, RPIचे जिल्हा अध्यक्ष विजय मगरे, शिवसेनेचे राजू राठोड उपस्थित होते। MIDC मोठी व्हावं म्हणून विस्तार करण्यासाठी अजिबात प्रयत्न केले नसल्यामुळे इथला MIDC गट नंबर मध्ये गेला। अनेक प्रश्न या भागामध्ये जे आमदार कधी सोडू शकतात। आता तुमचे शिक्षकाचे जे काही प्रश्न असतील ते सुद्धा एखाद्या वेळेस मला दादा तुम्ही किती सभागृहामध्ये कधी बोलले होते? अजिबात नाही, त्यांना प्रश्नच कळले नाही या भागातले। त्यांचं मला काही समजत नाही, त्यांनी इतक्या वर्ष आमदार की फक्त शिवसेनेच्या जीवावरती ते निवडून आले, कोणतंही काम नाही केलं तर त्यांना नाही पर्यायी भाजप सैन्याचे मतदान 100% आम्हालाच पडतात। परंतु आता गेल्या अनेक दिवसापासून मागच्या वेळेस त्यांना खूप घाम आणला होता, आता घाम नाही। त्यांनी माझी इतकी जास्त घेतली आता की माझं म्हणणं होते की फक्त मतदारसंघात फॉर्म भरण्यासाठी जाणार, मी महाराष्ट्राचा प्रवक्ता, मी महाराष्ट्रामध्ये काम करणार। परंतु त्यांना आता ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी मुंबईला गेले, सगळा परिवार आता गेले गेली मोटरसायकलला पेट्रोल करून आता जमिनीवर आला। माझ्या नावाचा खोटा उमेदवार जर माझ्या त्यांना धाक नसता, भीती नसती तर राजू शिंदेच्या नावाचा खोटा उमेदवार त्यांनी उभाच केला नसता। त्यांनी राजू शिंदेचा उमेदवार हुडकला करोडी गावातला, त्या माणसाला माहिती नाही शेतात काम करतोय, राहायला घर नाही त्याला फॉर्म भरला, त्याचा फॉर्म ओके केला, त्याच्यानंतर त्याला निशाणी कामा घेतली तर मशाल सारखीच बॉयलर असतं ना कारखान्यात चिमणी, पण मशाला दिसली पाहिजे। असं सगळं खोटं काम त्यांनी केलं, पण काही कारण असतं ते फॉर्म मागे घेतला गेला, कसा घेतला काय घेतला ते नंतर माहीत होईल सगळ्याला। आणि पण हे सगळं त्यांनी आता बरं तुम्ही काम केलं ना, तुम्ही कार्यसम्राटचे बोर्ड लावले बऱ्याच ठिकाणी, तुम्ही जर कार्यसम्राट होते तर मग तुम्हाला गोविंदाला आणायची आवश्यकता काय मतदारसंघामध्ये? कशाला तुम्ही सुपरस्टारला घेऊन ठेवता मतदारसंघामध्ये? तुमच्याकडे लोक जमा होते म्हणून तुम्ही हे सगळं करताय। तुम्ही कार्यसम्राट आहे, तुम्ही नट सम्राट तरी बरे, अशी परिस्थिती। रात्री 11 वाजता एक पैशाची गाडी भरून आली, बरं झालं कमीत कमी आणून तर ठेवा, इलेक्शन झालं आपण काम करतो, बरोबर आहे काय? ते घाई झाली, त्यांना असं वाटतं आपण काही जमाना चिडचिड चालली आता
कोणावर भरोसा राहिला नाही. सांगते लोकांना असं वाटतं, त्याला असं वाटतं की रावी शिंदे सांगतो काय मी सांगितलं की तुमच्या सगळे राहणारे सगळे मला सांगतो काय होतं. तुम्ही काय करताय मला माहित होत, फक्त बाथरूम मध्येच मला माहित होत काय करतो तुम्ही, पण बाकी सगळ्या ठिकाणी मला माहित होतं. आता कोणाकोणाकडे पैसे आले त्याची यादी सांगू तुम्हाला. हे वाटायला पाहिजे काय काय तिला चालतंय सगळं मला कळतंय, सगळे मला सांगताय. ते म्हणते भाऊ काळजी करू नका, साहेबने टेन्शन मध्ये झोपच लागा ना भाई साहेबांना, मला गोळ्या खाऊ घाला. आता ताई साहेब चालल्या, भैया साहेब चालले, छोटा पॅकेट बडा पॅकेट सगळे चालले, बरोबर आहे. काही केलं तर आता काही होत नाही, कारण की जनतेला निवडणूक हातात घेतल्या. मतदारांना ठरवलं आता की आता उद्धव साहेबांच्या पाठीमागे राहायचंय, मशाल पेटवायची, ह्या मतदारसंघात परिवर्तन करायचं, निष्क्रिय आमदाराला घरी बसवायचं. हे कार्यसम्राट नाही, हे नट सम्राट आहे, नाटक करणारी कंपनी. मला सांगा, जर याने खरंच काम केलं असतं आणि यांना माझी भीती नसती वाटली तर याने डुप्लिकेट रावी शिंदे आणला असतं का? यांनी डुप्लिकेट रावी शिंदे आणला, करोडीचा अनुभव केला, तो बिचारा राहिला नाही, तो बी गेला. इथल्या मी केलं कसा झाला काय झालं देव झालं. त्याच्यानंतर ते जमलं नाही, मग काल गोविंदाला घेऊन आले. गोविंदा हिरो माहिती ना, गोविंदा हे गोविंदा आपल्या एकदम ते नकली गोविंदा, म्हणजे नकली कसं ऍक्टर आहे तो. गोविंदाला घेऊन फिरले, ते घेऊन म्हातारा झाला तुम्ही जेव्हा आता उद्या एमआयला लागतील. तर तुम्ही काम केलं, तुम्हाला काय करायचं मग ऍक्टर आणायची, काय करायचं तुम्हाला हिरो आणायची, काय करायचं तुम्हाला माझ्या विरोधात डुप्लिकेट उमेदवार द्यायची. तुम्ही तर कामच निवार घेऊन यायला पाहिजे. ते म्हणले होते मी फक्त फॉर्म भरायला जाणार आहे, मी महाराष्ट्राचा नेता आहे, महाराष्ट्रात फिरणार आहे. फिरणं मग इकडे फिरतोय, बाजारनगर जाय, इकडे जाय, मी तिथे गेलो तिथे जा. आता झोपावं लागत ना, आता झोपा लागा ना, 15 वर्ष झोपा घेतल्या. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. सुखी जीवनासाठी समृद्ध लोकशाही आवश्यक असल्याचं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं मतदार जनजागृतीसाठी असलेल्या युवा संवाद कार्यक्रमातून प्रतिपादन. तर विधानसभा निवडणुकीत पूर्व मतदारसंघातून अतुल सावे यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद. मध्यमधून प्रदीप जयस्वाल मतदारांच्या पसंतीक्रमात अग्रेसर, तर पश्चिममधून राजू शिंदे यांना मतदारांची पसंती. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.